नमस्कार, आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड. आज दिनांक 28/2/2025 रोजी रेस्ट हाऊस इस्लापूर येथे निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सत्कार मूर्ती श्री दत्ता रामा पिटलेवाड इसवी सन 1985 पासून ते 2025 पर्यंत 40 वर्षे गँगमॅन या पदावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अंतर्गत होते आणि आज त्यांचा निरोप समारंभानिमित्त लोकांनी वेगवेगळे भाषणे केलेली आहेत. ते समोरप्रमाणे. उपाध्यक्ष माननीय श्री शिवरामजी जाधव, आपल्या ठाण्याचे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या ठाण्याचे ठाणेदार माननीय श्री भोसले साहेब, आपले जिल्हा परिषद हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, पत्रकार संघटनेचे इस्लापूरचे अध्यक्ष शेळके साहेब, ईश्वर जाधव, गौतम कांबळे आणि आपल्या परिसरामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे बांधकाम अभियंता म्हणून पाटील साहेब, बालेराव, डोगरे साहेब आणि आपल्या या परिसरात की वयाच्या 58 वर्ष झाल्यानंतर 58व्या वर्षी आपल्याला सेवानिवृत्ती ही घ्यावंच लागते. हे असे शासनानं ठरवलेला ते नियमच आहे. म्हणून आणि त्यांचा आजचा हा सेवापूर्तीचा म्हणजे सेवानिवृत्त आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केला. आवड होते तेव्हा काम करत असताना ते सेवेत असते वेळेस या परिसरातील जे काही छोटे मोठे किंवा शासकीय निमशासकीय जे गुत्तेदार होते या सर्व गुत्तेदारांना आणि अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सर्वांनाच त्याची सेवेमध्ये असते वेळेस सहकार्य केलेलं आहे. आणि अतिशय शांत स्वभावाचे दत्ता मामा कधी कामामध्ये कुठल्याही गुत्तेदाराला असो, सरपंचाला किंवा कोण्याही कार्यकर्त्याला त्यांनी काम करत असते वेळेस कधीही एका शब्दानं सुद्धा बोलून दुखवलेलं नाही. म्हणून खरंच करतो आणि आपल्याला सद्बुद्धी देवो आणि सर्व मामाबद्दल बोलायचं झालं तर मामाचं काम आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काम केलं. कोणालाही न दुखवता, कोणाचेही मन न मोडता सर्वांना हाजी करून सगळ्यांचे कामं ऐकत आणि त्यामुळे सगळ्यांकडून मनमोहकपणे राहिलेले एक व्यक्ती परिसरातील सर्व पत्रकार आणि त्यांचं नाव म्हणजे आता एवढे लोक आले म्हणजे चांगलंच काम केलेलं आहे. यांचा स्वभाव बघून यांना पुढं यांना आता मला वाटतं काही काम नाही. यांना तंटा मुख्य अध्यक्ष यांची निवड करून टाकावी. विषयमध्ये भरपूर काही आपले सर्व्हिसला आहेत, चांगल्या चांगल्या पदावर आहेत, नोकरीला जास्त प्रमाणात विशिष्ट आहे नोकरी लागण्याचं. पेमेंट आलं मोबाईल गेली 1985 पासून ते आजपर्यंत त्यांची 40 वर्ष सेवा झालेली आहे गँगमॅन म्हणून. आणि ते अत्यंत संयमी असेल, संयमी भाषेत, भाषिक माणूस आणि प्रामाणिकाने मी माझ्या सतीच्या काळामध्ये असे ते प्रामाणिक. मी आता सांगितलं बाबा आपल्याला उद्या आपल्याला फ्लडचं हे झालं आहे बाबा, आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे, संध्याकाळी जावं लागेल. त्यांनी असं मला कधीही सांगितलं नाही की मी जाणार नाही म्हणून. पूर आला कुठलं काही असलो ते असं तर मला वाटतं की माझ्या ह्या 27 वर्षाच्या माझ्या स्वतःच्या कार्यकाळामध्ये असा चांगला माणूस मला आतापर्यंत भेटला नाही. ही त्यांचे कौतुकास्पद काम आहे. आणि त्यांची ही 60 वर्षाची सेवा आहे ही जनतेची सेवा नसून त्यांनी डिपार्टमेंटची सुद्धा सेवा केलेली आहे. कुठल्याही अधिकाऱ्यानं कुठलाही अधिकारी जर त्याला आपल्या संबंधित असो अथवा नसो, मी सांगितलं बाबा फॉरेस्टचा माणूस आले तुम्ही जा, तर त्या फॉरेस्टच्या माणसाची त्यांनी सेवा केलेली. म्हणजे त्या माणसाचा गुणच असा आहे की एक तर त्यांच्याकडं हायगाई हा शब्द नव्हता. आणि आता जे आता आपण जे बघतो आम्ही आता बघतो की नवीन डिपार्टमेंटमध्ये आपले जॉईन होणारे मुलं आणि आत्ताचा ह्यांचा
हा जो प्रामाणिकपणा जो जुन्या लोकांमध्ये आहे की बाबा आपण एक सेवा करतो शासनाची, तर आपल्याला शासनाने नोकरी दिली त्याचा मोबदला म्हणून आपण शासनाचं काहीतरी काम केलं पाहिजे, असं न करता ही आपले कर्तव्य समजून ते काम केलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामुळं मला एवढंच कौतुकानं का सांगावंसं वाटतं की असे माणसं ह्या डिपार्टमेंटला ही गरज आहे, भविष्यामध्ये सुद्धा अशा माणसाची गरज आहे. असा एक प्रामाणिक माणूस आज मिळतो याच्यात मला निश्चितच दुःख आहे, पण याच्यासाठी मला आणखी सुख आहे की तो माणसाने इतकी दिवस मरमर केलेली आहे तर त्याला आणखी काही सुखांचे दिवस त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांना घालता यावे आणि त्यांना म्हणून आणखी त्यांचं पुढचं जीवन त्यांना सुखमय समृद्धी जावं एवढे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या हातून असे जरी ते डिपार्टमेंटमध्ये नसतील तरी त्यांच्या हातून अशीच लोकांची सेवा व विभागांची सेवा घडावी असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करून शेवटी त्यांना मी या कार्यक्रमामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व अधिकारी पदाधिकारी सरकारी असताना मामाला जे काम चांगलं ते केव्हाच नाही म्हणून हे शब्द केव्हाच काढले. मामा या रोडला थोडी अडचण आहे, आज या रोडला त्या या कांदीचा किंवा या पालवीचा तर अडचण होत आहे, मामा तुम्ही या कार्यक्रमाला आपण सर्वजण जिल्हा परिषद विभागाचे पाटील साहेब आणि दत्ता मामा यांना या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजक विजय पाटील घोगरे यांनी हे आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमामधून लोकांनी आपल्या भाषणामधून दत्ता पिटलेवाड यांच्या व्यक्तिमत्वाची अलौकिकता विचारसरणी मांडण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमाची जो निरोप असतो हा निरोप प्रत्येकाला केव्हा ना केव्हा घ्यायचाच असतो, परंतु त्या आयुष्यामध्ये त्यांचे विचार किंवा त्या आयुष्यामध्ये त्या कालावधीमध्ये नेमकं तो व्यक्ती कशाप्रकारे आपली कर्तव्यनिष्ठता म्हणा, कार्यपद्धती म्हणा किंवा विचारसरणी हे कशाप्रकारे समाजामध्ये करतो किंवा परिसरामध्ये करतो हेच त्या व्यक्तीचं गुणगान या निरोप समारंभामध्ये सर्वांनीच आपले वेगवेगळे विचार ठेवून मांडण्यात आलेले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराम जाधव, माझे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर जिल्हा परिषद विभागाकडून एम पाटील साहेब शाखा अभियंता यांच्यातर्फे आहेर गिफ्ट भेटवस्तू देण्यात आल्या व ठेकेदार श्री विजय पाटील घोगरे यांच्याकडूनही श्रीफळ शाल भेटवस्तू देण्यात आल्या. त्यानंतर API भोसले साहेब या कार्यक्रमाला उपस्थिती, शिवाजी घोगरे पाटील, बालाजी दुरपडे, संभाजी शेळके, राम चव्हाण, शिवाजी बोड्डेवाड पाटील मुख्याध्यापक, गौतम कांबळे, राजू घोगरे पाटील, जगदीश माने, डॉक्टर गंगासागर, प्रकाश नखाते, शेख जब्बार, शंकरराव पाटील, पंडित कदम, विलास भालेराव, मनोज राठोड, विलास पाटील, तुकाराम बोनगेर, निर्गुण कदम, गर्दस्वार साहेब, बालाजी दुरपडे, नारायण शिनगारे, चंद्रकांत पाकडवाल आदी पत्रकार मित्रमंडळ आणि गावातील सर्वांकडून यांचा सत्कार हा करण्यात आला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख हे सर्वांना करून देण्यात आली. खरोखरच हा कार्यक्रम अतिशय उत्तम होता. आपण पाहत राहा जनशिया न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम. जय हिंद, धन्यवाद.